नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीतील भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 2 अभ्यासणार आहोत आणि ह्या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे सूर्य, चंद्र व पृथ्वी। या प्रकरणाचा पहिला भाग याच्या अगोदर आपण अभ्यासलेला आहे आणि त्यामध्ये विशेषतः आपण चंद्राविषयी माहिती पाहिलेली आहे। चंद्राची गती, चंद्राची स्थिती आणि चंद्राच्या वेगवेगळ्या कला आणि त्यानंतर आपण चंद्राच्या शुद्ध पक्ष आणि कृष्ण पक्ष म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या ठिकाणी अष्टमीच्या दिवशी असणारी चंद्राची स्थिती आणि पौर्णिमा आणि अमावस्येला असणारी स्थिती या संदर्भाचा जो अभ्यास आहे तो विस्तृत स्वरूपामध्ये मागील भागामध्ये आपण केलेला आहे आणि आजच्या या भागामध्ये ग्रहणा संदर्भात माहिती आपण इथं घ्यायची आहे। ग्रहणामध्ये दोन प्रकारचे ग्रहण आहेत असं आपण मागे अभ्यासलेलं आहे, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण, आणि ह्याच संदर्भातील माहिती आपल्याला या भागामध्ये घ्यायची आहे। तर चला आपण सुरुवात करूया। तर आपला पहिला जो भाग आहे तो आहे सूर्यग्रहणाचा आणि या सूर्यग्रहणासंदर्भात आपण इथे माहिती पाहूया। या ठिकाणी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी अशा प्रकारे ज्यावेळेस क्रम तयार होतो आणि म्हणजे सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या मध्ये चंद्र ज्या वेळेला येतो त्यावेळेला ती सरळ रेषेमध्ये आणि समपातळीमध्ये आल्यानंतर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि ह्या क्रियेलाच सूर्यग्रहण असं म्हटलं जातं। तर पुन्हा एकदा मी याचं स्पष्टीकरण करून आपल्याला सांगतो, सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या मध्ये एका समस्थितीमध्ये किंवा समपातळीमध्ये आणि सरळ रेषेमध्ये चंद्र येतो त्यावेळेला सूर्यग्रहणाची क्रिया होते। सूर्यग्रहणामध्ये चंद्राची सावली पृथ्वीवर पडली जाते। आता ह्या ठिकाणी सावलीचे दोन प्रकार सांगण्यात आलेले आहेत। एक आहे मध्यभागी दाट स्वरूपाची सावली पडते आणि त्याच्या सभोवताली विरळ स्वरूपाची सावली पडते। तर कशा पद्धतीने पडते यासाठी त्यांनी आपल्याला एक आकृती दिलेली आहे, ती आकृती आपण या ठिकाणी समजून घेऊया। या ठिकाणी सूर्य आहे, पृथ्वी आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये चंद्र आहे। सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या मध्ये चंद्र आल्यानंतर चंद्राची सावली जी आहे ती पृथ्वीवर पडते। चंद्राची सावली पृथ्वीवर पडतेच म्हणजेच या ठिकाणी काय झालेले आहे, सूर्यग्रहणाची क्रिया झालेली आहे। संपूर्ण पृथ्वीवर नाही, ज्या ठिकाणी सावली पडलेली आहे त्या भागामध्ये तुम्हाला इथे दिसतंय की चंद्राची काही भागामध्ये दाट स्वरूपात सावली पडलेली आहे आणि काही भागामध्ये विरळ स्वरूपात सावली पडलेली आहे। यामध्ये ही जी दाट स्वरूपात सावली पडलेली आहे या संदर्भात आता आपण माहिती घेऊया। मध्यभागी दाट स्वरूपात सावली पडते आणि ह्या दाट स्वरूपात पडलेल्या सावलीमध्ये म्हणजे सूर्य जो आहे तो पूर्णपणे झाकलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो। म्हणजे पृथ्वीवर ज्यावेळेस आपण सूर्यग्रहण पाहतो त्यावेळेस चंद्र जो आहे तो बरोबर सूर्य जो आहे या सूर्याला झाकून टाकण्याची क्रिया करतो। ज्या ठिकाणावरून ते पाहायला मिळतं त्याला त्या जागेवरून खग्रास सूर्यग्रहण आपल्याला पाहायला मिळतं। तर समजलं आपल्याला, मध्यभागी जी दाट सावली असते या दाट सावलीला खग्रास सूर्यग्रहण असं म्हणतात। तर त्याच्या कडेच्या बाजूला विरळ स्वरूपाची सावली असते आणि ह्या विरळ स्वरूपाच्या सावलीला मात्र खंडग्रास अशा प्रकारचं ग्रहण म्हटलं जातं। आणि ह्या खंडग्रास ग्रहणामध्ये सूर्यबिंबाचा काही भाग जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजेच ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी जी आपल्याला रेषांच्या स्वरूपामध्ये दाखवलेली सावली आहे या सर्व बाजूने सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये म्हणजे यांचा सूर्याचा भाग जो आहे तो काही प्रमाणामध्ये पाहायला मिळतो। तर अशा प्रकारची स्थिती जी आहे ती पृथ्वीवर निर्माण होते आणि ही सूर्यग्रहणाच्या सावलीचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत। म्हणजे बहुतांशी म्हणजे काही भागामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण असतं तर काही भागामध्ये खग्रास सूर्यग्रहण असतं असं आपल्याला ऐकायला मिळतं। तर ती क्रिया जी आहे ती अशा पद्धतीची असते। यानंतर आता पुढे अपभ्रू स्थितीत चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही। आता अपभ्रू म्हणजे काय, आपण मागील भागामध्ये पाहिलं की उपभू आणि अपभू अशा प्रकारचे दोन प्रकार असते। ज्या वेळेला चंद्र जो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ येतो आणि त्याला म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यांचं अंतर कमी झाल्यानंतर त्यालाच काय म्हणतात, उपभ्रू असं म्हणतात। आणि पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये जास्तीत जास्त दूरी वाढली की त्याला
अपभ्रू असं म्हणतात. अशा प्रकारे उपभ्रू आणि अपभ्रू असे दोन प्रकार आपण मागील तासिकेमध्ये अभ्यासलेले आहेत. तर या ठिकाणी अपभ्रू हा शब्द वापरलेला आहे. तर अपभ्रू म्हणजे चंद्र ज्यावेळेस पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर जातो अशा वेळेला चंद्राची जी सावली आहे ही चंद्राची सावली पृथ्वीच्या म्हणजे ती जी दाट सावली आहे आणि ही दाट सावली जी आहे ती पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचू शकत नाही. आणि मग अशा वेळेस काय क्रिया होते तर सूर्य आपल्याला कशा पद्धतीने पाहायला मिळतो तर सूर्य आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतो आणि यालाच काय म्हणतात कंकणाकृती सूर्यग्रहण किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण. या ठिकाणी पहा पृथ्वीवर खग्रास सूर्यग्रहण अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर खंडग्रास सूर्यग्रहण हे अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं आणि कंकणाकृती सूर्यग्रहण या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीने सूर्यग्रहण जे आहेत एकूण 3 प्रकारचे आपण पाहिलेले आहेत. एक आहे खग्रास सूर्यग्रहण, दुसरं आहे खंडग्रास सूर्यग्रहण आणि तिसरं आहे कंकणाकृती सूर्यग्रहण. आणि कंकणाकृती सूर्यग्रहण केव्हा होतं ज्या वेळेला सूर्य पृथ्वी आणि चंद्र या दोघांमध्ये अपभ्रू अशा प्रकारची स्थिती असते. म्हणजे चंद्र जो आहे तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो आणि अशा वेळेस जर ही समपातळीमध्ये आणि सरळ रेषेमध्ये जर हे एकत्र आले तर अशा वेळेस कंकणाकृती सूर्यग्रहण होतं. तर अशा प्रकारची माहिती जी आहे ती सूर्यग्रहणासंदर्भात आपण थोडक्यामध्ये पाहिलेली आहे. आता सूर्यग्रहणासंदर्भामध्ये काही वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्ये आपण इथे पाहूया. सूर्यग्रहण हे फक्त अमावस्येलाच होतं, एरवी कधीही होऊ शकत नाही, अगर होतही नाही. केव्हा होतं सूर्यग्रहण? अमावस्येलाच होतं. यानंतर सूर्य चंद्र आणि पृथ्वी अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्यानंतर आणि सरळ आणि समपातळीमध्ये ज्या वेळेस हे सगळे ग्रह म्हणजे सूर्य चंद्र आणि पृथ्वी येतील त्याच वेळेस ही क्रिया होते. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा खग्रास सूर्यग्रहण. ह्या खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त 7 मिनिट 20 सेकंद एवढा असतो. म्हणजे 440 सेकंद एवढाच कालावधी असतो. तर अशा पद्धतीने आपण सूर्यग्रहणासंदर्भामध्ये थोडक्यात माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. आणि आता आपण काय करूया चंद्रग्रहणाकडे येऊया. चंद्रग्रहण सुद्धा अशाच पद्धतीने आहे. चंद्रग्रहणामध्ये चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गातून जाताना पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो. अशा वेळेला चंद्रग्रहणाची क्रिया होते. म्हणजेच या ठिकाणी ही क्रिया घडण्यासाठी काय करावं लागेल? सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांना एका सरळ रेषेमध्ये आणि समपातळीमध्ये यावं लागेल आणि त्यामुळे म्हणजे पृथ्वीची सावली जी आहे ही या सावलीमध्ये चंद्र जो आहे तो प्रवेश करेल आणि तेव्हाच काय होईल चंद्रग्रहणाची प्रक्रिया होईल. चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गातून जाताना पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो. त्यावेळेला सूर्य पृथ्वी आणि चंद्र अशा प्रकारे क्रिया होते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यानंतर चंद्रग्रहणाची क्रिया होते. आता ही चंद्रग्रहणाची क्रिया झाल्यानंतर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 2 शब्द पाहायला मिळतात, खग्रास आणि खंडग्रास. या ठिकाणी जशा प्रकारची प्रक्रिया आहे तशी इकडे काही प्रक्रिया होत नाही. तर यामध्ये पृथ्वीच्या सावलीमध्ये ज्या वेळेस संपूर्ण चंद्र येतो त्यावेळेला खग्रास चंद्रग्रहण असते आणि जोपर्यंत तो या सावलीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस खंडग्रास ग्रहण अशा प्रकारची प्रक्रिया होते. तर अशा प्रकारे चंद्रग्रहणामध्ये खग्रास आणि खंडग्रास अशा प्रकारचे दोन चंद्रग्रहणाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आता शास्त्रीय भाषेमध्ये ही गोष्ट समजून घेऊया. चंद्र पूर्ण झाकला जातो. चंद्र हा पूर्ण झाकला जातो त्यावेळेला खग्रास चंद्रग्रहण होते आणि चंद्राचा काहीसा भाग जोपर्यंत झाकलेला असतो तोपर्यंत त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता या संदर्भात माहिती पाहिल्यानंतर आता आपण शेवटी या चंद्रग्रहणासंदर्भामध्ये
त्याची वैशिष्ट्ये समजून घेऊया। वैशिष्ट्य सुद्धा सेम त्याच पद्धतीने तीनच वैशिष्ट्ये आहेत। एक म्हणजे चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच होतं। चंद्रग्रहणाची स्थिती सूर्य, पृथ्वी आणि चंद्र असे एका सरळ रेषेमध्ये आणि समपातळीमध्ये आल्यानंतरच चंद्रग्रहणाची क्रिया होते। आणि यानंतर खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी जवळपास 107 मिनिटांपर्यंत असू शकतो। परत एकदा पहा, खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी 107 मिनिटांपर्यंत असू शकतो। तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे। आणि इकडे मात्र ज्यावेळेस खग्रास सूर्यग्रहण असतं आणि ह्या सूर्यग्रहणाचा कालावधी मात्र किती वेळ असतो, फक्त 7 मिनिटे 20 सेकंद किंवा 440 सेकंद इतक्याच कालखंडासाठी या ठिकाणी सूर्यग्रहण असते। तर अशा पद्धतीने दोघांमधला फरक आपण पाहिलेला आहे। परत एकदा चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण याला रिकॉल करूया, म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील। सूर्यग्रहण सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या मध्ये ज्यावेळेस चंद्र येतो आणि ते समपातळीमध्ये आणि सरळ रेषेमध्ये येतात त्यावेळेला सूर्यग्रहण होते। सूर्यग्रहणाच्या सावली पडण्याचे दोन प्रकार आहेत। पहिला आहे दाट सावली, दुसरी आहे विरळ सावली। ज्या ठिकाणी दाट सावली पडते त्या ठिकाणी खग्रास सूर्यग्रहण होतं, ज्या ठिकाणी विरळ सावली पडते त्या ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण होतं। आणि ही क्रिया कशा पद्धतीने होते, तर ही क्रिया या आकृतीच्या माध्यमातून आपण समजून घेतलेली। दाट सावलीच्या ठिकाणी खंडग्रास आणि बाकी विरळ सावलीच्या ठिकाणी दाट सावलीच्या ठिकाणी खग्रास आणि विरळ सावलीच्या ठिकाणी खंडग्रास अशा प्रकारची स्थिती निर्माण होते। आणि जर चंद्र जो आहे तो पृथ्वीपासून थोड्या जास्त अंतर किंवा दूर जर असेल आणि त्याची सावली जर इथपर्यंत पोहोचू शकत नसेल तर कोणती क्रिया होते, कंकणाकृती सूर्यग्रहणाची क्रिया होते। तर अशा प्रकारे 3 ग्रहणासंदर्भात माहिती पाहिली। म्हणजे ग्रहण एकच आहे पण त्याच्यामध्ये खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण या तिघा संदर्भात इथे माहिती आपण घेतलेली आहे। यानंतर त्याची वैशिष्ट्ये आहेत की सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होतं। सूर्यग्रहणासाठी स्थिती जी आहे, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये आणि एका समपातळीमध्ये येणं गरजेचं आहे। आणि तिसरा आणि शेवटचा जो मुद्दा आहे किंवा वैशिष्ट्य आहे ते आहे खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त 7 मिनिट 20 सेकंद किंवा 440 सेकंद इतकाच असतो। त्यानंतर चंद्रग्रहणामध्ये सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अशा प्रकारची स्थिती निर्माण व्हावी लागते आणि ही स्थितीमध्ये ते एका सरळ रेषेमध्ये आणि समपातळीमध्ये येणं गरजेचं आहे। आणि हे समपातळीमध्ये आल्यानंतर चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गातून जात असताना तो काय होतो, त्याच्यावर पृथ्वीची सावली पडते आणि पृथ्वीची सावली पडलेच म्हणजेच काय होतं, चंद्रग्रहण होतं। आणि चंद्रग्रहण 2 प्रकारचे आहेत, एक आहे खंडग्रास आणि दुसरा आहे खग्रास। खग्रास म्हणजे काय, ज्यावेळेस पूर्ण चंद्र जो आहे तो पूर्णतः झाकला जातो किंवा पृथ्वीची सावली पूर्णतः चंद्रावर पडते त्यावेळेस खग्रास चंद्रग्रहण होतं। आणि ज्या वेळेला पृथ्वीची सावली थोड्या म्हणजे चंद्राचा काहीसा भाग जो आहे तो झाकलेला म्हणजे पृथ्वीच्या सावलीने चंद्राचा काहीसा भाग झाकलेला आपल्याला दिसतो, या क्रियेला खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हटलं जातं। तर या ठिकाणी आपण चंद्रग्रहणाच्या 2 स्थितीचा आपण अभ्यास केलेला आहे। आणि याचं वैशिष्ट्य परत एकदा पाहूया। पौर्णिमेलाच चंद्रग्रहण होतं। या ठिकाणी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अशा प्रकारची एका सरळ रेषेमध्ये आणि समपातळीमध्ये स्थिती निर्माण होणं गरजेचं। आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा, खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी जवळजवळ 107 मिनिटांपर्यंत असू शकतो। तर अशा पद्धतीने माहिती आपण या ठिकाणी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची घेतलेली आहे। आणि यानंतर आता आपण पाहूया शेवटचा मुद्दा, ग्रहण एक खगोलीय घटना। म्हणजे ग्रहण म्हणजे काय आहे, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणा संदर्भामध्ये लोकांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या धारणा आहेत, भावना आहेत। यानंतर त्याच्याबद्दल थोडंसं गोंधळाची स्थिती सुद्धा माणसांच्या मनामध्ये असते किंवा काही श्रद्धा आहेत, काही अंधश्रद्धा आहेत। या सगळ्या गोष्टींना एकच फक्त या संदर्भात उत्तर आहे आणि ते म्हणजे काय आहे, एक खगोलीय घटना। सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण म्हणजे एक खगोलीय घटना, याच्या व्यतिरिक्त काहीही नाही। आणि आकाशामध्ये अनेक घटना ज्या आहेत त्या नियमित
होत असतात, त्यातल्याच या दोन घटना आहेत. तर पाहूया या संदर्भात माहिती. खगोलीय स्थिती, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या संदर्भामध्ये शुभ काय आणि अशुभ काय अशा प्रकारची कोणतीही अवस्था नसते. शुभ अशुभ असं काहीही नसतं. चंद्रग्रहण हो किंवा सूर्यग्रहण हो, ही फक्त एक खगोलीय घटना आहे. यानंतर पृथ्वी, चंद्र आणि सूर्य, पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका रेषेत व समपातळीत येणे म्हणजेच सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होणे. म्हणजे जे की आपण दोन्ही या ठिकाणी भागामध्ये ही गोष्ट अभ्यासलेली आहे, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणामध्ये. आणि ही एक फक्त काय होते की नियमित घटना न होता कधीतरी ही घटना होते, म्हणून त्या संदर्भामध्ये कुतूहल जे आहे ते सर्वसामान्यांच्या मनामध्ये असतं. यानंतर खगोल शास्त्रज्ञांसाठी, जे काही खगोलीय शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे या अवकाशाचं अध्ययन करत असतात, अशा लोकांसाठी ही एक पर्वणी असते किंवा हा एक आनंदाचा क्षण असतो. आणि जगामध्ये कुठेही सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण जर असेल तर त्या ठिकाणी हे खगोलीय शास्त्रज्ञ आहेत किंवा खगोलीय लोक आहेत, हे त्या ठिकाणी जातात आणि अभ्यासासाठी त्यांना त्या ठिकाणी ते अभ्यास त्याचा करत असतात. यानंतर यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कालखंडामध्ये काही गोष्टी आपल्याला वेगळ्या पाहायला मिळतात. आता काय होतं की ज्यावेळेस एकदम आपण लाईट गेल्यानंतर ज्या पद्धतीने गोंधळून जातो, तशा प्रकारेच या ठिकाणी म्हणजे ज्या भागावर, पृथ्वीवर ज्या भागावर अचानक अंधार पडतो आणि अचानक अंधार पडल्यानंतर म्हणजे सूर्यग्रहणामुळे किंवा चंद्रग्रहणामुळे नाही पण सूर्यग्रहणामुळे ज्या काही घटना घडतात, या घटनांमुळे जे प्राणी आहेत आणि पक्षी आहेत यांच्यामध्ये मात्र अचानक पडलेल्या अंधारामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते आणि गोंधळाच्या स्थितीमुळे ते काहीतरी वेगळा अशा प्रकारचा प्रतिसाद देतात. आणि म्हणजे हा जो वेगळा प्रतिसाद आहे तो त्यांच्या गोंधळामुळेच घडलेला असतो. तर विशेष अशा प्रकारची काही बाब या ठिकाणी नाही आहे. यामध्ये चंद्र व सूर्य काही विशिष्ट स्थितीमध्ये म्हणजे याच्यानंतरचा पुढचा मुद्दा जो आहे आपल्याला तो अभ्यासायचा आहे. पिधान आणि अधिक्रमण हे दोन मुद्दे इथे पाहायचे आहेत. पिधान म्हणजे काय आणि अधिग्रहण म्हणजे काय. तर चंद्र व सूर्य या दोघांच्याच बाबतीत पृथ्वीचा इथे संबंध येत नाही. पृथ्वीवरून आपण ह्या सगळ्या घटना पाहतो. तर या ठिकाणी सूर्य आणि चंद्र काही विशिष्ट स्थितीमध्ये किंवा काही विशिष्ट स्थिती निर्माण झाल्यानंतर चंद्राच्या माध्यमातून पिधान निर्माण होतात आणि सूर्याच्या माध्यमातून अभिक्रमण निर्माण होतात. तर पिधान म्हणजे काय समजून घेऊया. पिधान म्हणजे चंद्र काही वेळेला चंद्र जो आहे तो आकाशातील वेगवेगळे तारे किंवा वेगवेगळे ग्रह यांच्या समोर येतो आणि ते ग्रह आणि तारे आपल्याला दिसेनासे होतात आणि ह्याच क्रियेला पिधान असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी जे चंद्रग्रहण घडतंय हे चंद्रग्रहण सुद्धा एक पिधानाचंच उदाहरण आहे. चंद्रग्रहण म्हणजे काही वेगळं नाही. म्हणजेच या ठिकाणी काय आलेलं आहे, मध्ये फक्त ग्रह आलेला आहे. म्हणजे चंद्रग्रहणामध्ये सुद्धा पृथ्वी, सूर्य आणि पृथ्वी यांच्या सावलीच्या मध्ये फक्त काय येतो, चंद्र येतो. आणि या ठिकाणी सूर्याच्या प्रकाशाच्या मध्ये फक्त काय येतो, चंद्र येतो. तर फक्त एवढीच क्रिया घडते. म्हणजे पिधान जरी असेल तरी चंद्रग्रहण हे त्याचं एक उदाहरण आहे. तर आता पुढे पाहूया. दुसरं जे आहे अधिक्रमण. अधिक्रमण हे सूर्याच्या बाबतीत होतं. आता सूर्याच्या बाबतीत कसं, तर सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या दरम्यान असणारे दोन ग्रह आहेत. पहिला आहे बुध आणि दुसरा आहे शुक्र. तर बुध आणि शुक्र हे जे ग्रह आहेत, हे ग्रह कधी कधी काय होतात, सूर्य आणि पृथ्वी यांच्या समपातळीमध्ये येतात आणि समपातळीमध्ये आल्यानंतर आपल्याला त्या सूर्यावर एक छोटासा टिपका किंवा एका बिंदीच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतं. पण हे आपण पाहू शकत नाही, हे आपल्याला फक्त टीव्हीवर पाहायला मिळतं. प्रत्यक्ष त्यासाठी दुर्बिणी लागतात आणि ती खगोलशास्त्रज्ञांकडे असतात. तर या ठिकाणी आपण अधिक्रमणासंदर्भात माहिती पाहिली तर अधिक्रमण म्हणजे सूर्यग्रहण हे अधिक्रमणाचं उदाहरण आहे आणि चंद्रग्रहण हे पिधानाचं उदाहरण आहे. विशेष अशा प्रकारची कोणतीही गोष्ट यामध्ये नाही. आणि सूर्यग्रहण आणि पिधान या ठिकाणी पाहिल्यानंतर एकंदरीत हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. या प्रकरणाला आपण दोन भागामध्ये संपवलेलं आहे. यामध्ये सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, पिधान आणि अधिग्रहण या गोष्टींची आपण अभ्यास केलेला आहे. ओके.